राम राम पाहुणे मंडळी, आज तुमचं स्वागत आहे स्पेशल नियोजनामध्ये. बाळांनो, चला तुम्हाला शिपी आमटी खायला घालतो असं म्हणून आमचे प्रमुख आचारी बुवा महाराज फलटणकर या ठिकाणी तयार झाले. 4 ठिकाणावरनं 4 गोष्टी गोळा करून पातेलं बितेलं सगळं गोळा केलं, गॅस सकाट सगळं. मग काय कांदा बिंदा भाजून आता मस्तपैकी नियोजनाची सुरुवात. कांदा खोबरं भाजून घेतले, आता मस्तपैकी तडका द्यायचा चालले. बाबो, डायरेक्ट कळशीनच पाणी होय. मसाला डायरेक्ट तरंगायच लागला बघा. नूडल्स, राईस, लांबडा तांदूळ. डोळ्याचं पाणी तू का ग ढवळलं. या ठिकाणी आता भाताला उकळी आलेली आहे. ही आहे भात बनवायची निंजा टेक्निक. भात नाही बरं का, जिरा राईस आहे आमचा जिरा राईस झटपट गार करण्यासाठी आम्ही ठेवला फॅन खाली. गार करता करताच निम्मा खाऊन टाकला. ही पाणी नाही बरं का, ही तेल आहे. गपक्यात आता मसाला बिसाला भाजून बिजून घेतला मी मस्त पैकी. आता हवनकुंडात तेल टाकून घेतलं, मसाला बिसाला एकदम काढून घेतलेला आहे. शिपी आमटीचा ई पुडी बंद. ओम भट स्वाहा भगनी भागोदरीस. हवनकुंडात सगळे मसाले टाकून झालेले आहेत. आम्ही डायरेक्ट बाटलीनंच पाणी होत होतो, डायरेक्ट कालवनात अगदी मिलीमीटरनं मोजून आम्ही बनवली शिपीची आमटी. आमची वहिनी आहे भामटी. किलोभर जिरा राईस बनवून झालताय. बाकासूर बसलं होतं जेवाय सगळे. निस्ता रस्सा कुस्करून भाकरीवर खात होती बोट चाटून चाटून. पण झाल्यानंतर ना गोटगोट घ्यायचं नियोजन ठरलं. गोटगोटाव थम्सअप हो. मग काय मित्रमंडळींसाठी भरले पॅक. चिअर्स गाईज.